हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। मुखं करोति वाचालं पंगुं लंघायते गिरिं यत्कृपातमहं वन्दे श्रीगुरुं दीनतारिणम्। हरे कृष्ण। श्रीमद् भागवतम स्कंध तिसरा अध्याय 25 भक्तिमय सेवेचे महात्म्य, श्लोक नंबर 12। दिसते? मैत्रेय उवाच इति स्वमातुर्निरवध्यम् ईप्सितम् निशम्य पुंसामपवर्गवर्धनम् धियाभिनन्द्यात्मवतां सतां गतिर् बभाष ईप्सित स्मतशोभिताननः। मैत्रेय उवाच इति स्वमातुर्निरवध्यमीप्सितम् निशम्य पुंसामपवर्गवर्धनम् धियाभिनन्द्यात्मवतां सतां गतिर् बभाष ईप्सित स्मतशोभिताननः। मैत्रेय उवाच इति स्वमातुर्निरवध्यमीप्सितम् निशम्य पुंसामपवर्गवर्धनम् धियाभिनन्द्यात्मवतां सतां गतिर् बभाष ईशस्मितशोभिताननः। मैत्रेय उवाच निशम्य पुंसामपवर्गवर्धनम् धियाभिनन्द्यात्मवतां सतां गतिर् बभाष ईषत्स्मितशोभिताननः। मैत्रेय उवाच स्वमा इति स्वमातुर्निरवध्यमीप्सितम् निशम्य पुंसामपवर्गवर्धनम् धियाभिनन्द्यात्मवतां सतां गतिर् भवादधीशमितशोभिताननः। मैत्रेय उवाच इति स्वमातुर्निरवध्यमीप्सितम् निशम्य पुंसामपवर्गवर्धनम् धियाभिनन्द्यात्मवतां सतां गतिर्
बभाष ईषत्स्मितशोभिताननः मैत्रेय्य उवाच इति स्वमातुर्निरवद्यमीप्सितम् निशम्य पुंसामपवर्गवर्धनम् धिया विनन्द्यात्मवतां सतां गतिर् बभाष ईषत्स्मितशोभिताननः मैत्रेय्यः उवाच श्री मैत्रेय म्हणाले इति असे स्वमातुः आपल्या मातेची निरवध्यम विशुद्ध इप्सितम इच्छा निशम्य ऐकून घेतल्यावर पुंसाम लोकांच्या अपवर्ग शारीरिक अस्तित्वास विराम दिल्यानंतर वर्धनम वृद्धिंगत करून धिया मनोमन अभिनंद्य आभार मानले आत्मवताम केवळ आत्मसाक्षात्कारामध्येच स्वारस्य असणारे सताम अध्यात्मवाद्यांचा गतिही मार्ग बभाषे त्यांनी वर्णन केले ईषत किंचित स्मितहास्य करीत शोभित सुंदर आननः मुख भाषांतर श्री मैत्रेय म्हणाले आपल्या मातेची दिव्य साक्षात्काराविषयक विशुद्ध इच्छा ऐकून घेतल्यानंतर भगवंतांनी आपल्या मनातूनच तिच्या प्रश्नांविषयी तिचे आभार मानले नंतर स्मितहास्य करीत त्यांनी आत्मसाक्षात्कारामध्येच स्वारस्य असणाऱ्या आत्मवाद्यांच्या मार्गाचे वर्णन केले इथे कपिल देवांची शिकवण सुरू होते त्याच्या आधी मैत्रेय ऋषी त्याचे इंट्रोडक्शन देतात इथे या श्लोकातला महत्वाचा शब्द आहे अपवर्गस्य अपवर्ग अपवर्ग वर्धनम प्रभुपाद समजावून सांगतील तात्पर्यामध्ये पहिल्या स्कंदामध्ये देखील हा शब्द एकदा येतो ट्रान्समिशन इज अगेन अनस्टेबल इट्स सेइंग वेअर नेटवर्क कुठे चांगलं येते कुठेतरी ठेवायला पाहिजे या फोनला तात्पर्य देवहूतीने पूर्ण शरणागत होऊन आपण भवबंधनात गुंतल्याचे मान्य केले आणि त्यातून मुक्त होण्याची इच्छा व्यक्त केली श्रील प्रभुपाद बऱ्याचदा सांगतात आपल्याला की अशा प्रकारे आपण भवबंधनामध्ये गुंतलेलो आहे अडकलेलो आहे हे मान्य करणे ही मुक्तीची पहिली पायरी आहे बऱ्याच जणांना हे मान्यच नसतं मान्य करणे याचा अर्थ असाही नाही की यस एक विनम्रतेचा ढोंग करून मान्य करणे
हे पण चुकीचं आहे. म्हणायला खूप तयार आहोत आपण, यस मी या कर्मबंधनामध्ये अडकलोय, परंतु प्रामाणिकपणे सिन्सिअरली आपल्याला हे मान्य नाही. कारण एखाद्या जंजाळामध्ये अडकलेला माणूस मान्य करतो म्हणजे काय, त्याला तिथून बाहेर पडायची इच्छा निर्माण होते, उत्पन्न होते. आणि म्हणून प्रभुपाद बऱ्याच ठिकाणी आपल्याला सांगतात की ही इच्छा मनामध्ये निर्माण होणे की मला या भवबंधनातून मुक्त व्हायचं आहे, ही इच्छा मनामध्ये निर्माण होणे हे अत्यंत महत्वाचं आहे. ही इच्छाच नसेल तर ऍक्च्युली आपण जे सगळं काही करतोय ते एक प्रकारचा ढोंगच असतो. देवहूतीने पूर्णपणे शरणागत जाऊन आपण भवबंधनात गुंतलेलं मान्य केलं आणि त्यातून मुक्त होण्याची इच्छा व्यक्त केली. तिने कपिल देवांना विचारलेले प्रश्न भवबंधनातून मुक्त होण्यासाठी आणि मनुष्य जीवनाचे पूर्णत्व प्राप्त करण्यासाठी खरोखर प्रयत्नशील असणाऱ्या लोकांसाठी अतिशय महत्वाचे आहेत. प्रभुपाद सांगतात खरोखर प्रयत्न करणाऱ्या लोकांसाठी. आणि तिने जसे प्रश्न विचारले, काय म्हणाली देवहूती? काय? इंद्रियांच्या त्रासाचा वीट आलेला आहे, ते मला अज्ञानाच्या गर्केमध्ये अडकून ठेवलेत आणि हे अज्ञान तुम्ही दूर करू शकता, तुम्ही दूर केलं पाहिजे याची मी तुमच्याकडे विनंती करते. हे ऐहिक अस्तित्व रूपी वृक्ष तुम्ही तोडून टाका, माझा भ्रम दूर करा. कसला भ्रम? मिथ्या अहंकाराचा, ज्याच्यामुळे मी स्वतःला शरीर समजून बसले आणि शरीराशी संबंधित सगळ्या नातेसंबंधांना माझं समजून बसले. हे याची जाणीव झाली पाहिजे आपल्याला, मग आपण याच्यातून बाहेर पडू शकतो, नाहीतर नाही पडणार. नुसते म्हणून काही उपयोगाचं नाहीये, जाणीव झाली पाहिजे. जाणीव म्हणजेच काय? आपण ज्या दिवशी आपल्याला प्रामाणिकपणे याची जाणीव होते त्या दिवशी आपण प्रामाणिकपणे याच्यावरती काम करायला लागतो. खरोखर भगवंतांची कृपा प्राप्त करण्याचा प्रयत्न करायला लागतो. आता माहिती नाही काय प्रयत्न करत आहोत आपण भगवंतांकडे जाऊन. म्हणून प्रभुपाद ते म्हणतात की देवहूतीने जे प्रश्न विचारले ते भवबंधनातून मुक्त होण्यासाठी आणि मनुष्य जीवनाचे पूर्णत्व प्राप्त करण्यासाठी जे खरोखर प्रयत्नशील आहेत त्या लोकांसाठी अतिशय महत्वाचे आहेत हे प्रश्न. जोपर्यंत मनुष्याला आपल्या आध्यात्मिक जीवनाविषयी अथवा स्वरूप स्थितीविषयी आस्था निर्माण होत नाही, तसेच स्वतःचे भौतिक अस्तित्व त्रासदायक वाटत नाही, तोपर्यंत त्याचे मनुष्य जीवन व्यर्थच असते. वाक्य मोठी आहेत परंतु समजावून घ्या व्यवस्थितपणे. जोपर्यंत मनुष्याला आपल्या आध्यात्मिक जीवनाविषयी आस्था अथवा स्वरूप स्थितीविषयी आस्था निर्माण होत नाही. आता ही आध्यात्मिक जीवनाविषयीची आस्था आणि स्वरूप स्थितीविषयीची आस्था. स्वरूप स्थिती म्हणजे काय? ओरिजिनली मी कोण आहे हे जाणून घेऊन ते ओरिजिनली मी कोण होतो त्या स्थितीला यायची इच्छा निर्माण व्हायची असेल तर ऍक्च्युली आता आपण जिथे आहोत त्याचा वैताग आला पाहिजे आपल्याला, त्याची कीव आली पाहिजे, वीट आला पाहिजे, किरस वाटायला लागली पाहिजे. हे अत्यंत महत्वाचं आहे. तसेच भौतिक अस्तित्वाचे स्वतःचे भौतिक अस्तित्व त्रासदायक वाटत नाही.
तोपर्यंत त्याचे मनुष्य जीवन व्यर्थच असते. भौतिक अस्तित्व हे कशावर आधारित आहे? भौतिक अस्तित्व जे आहे आपलं, ते भौतिक अस्तित्व आपलं भौतिक गोष्टींवरती अवलंबून आहे. म्हणजे जी सुरुवात होते शरीराची. शरीर भौतिक आहे, ते जड वस्तू आहेत त्यांनी बनलेलं आहे. पृथ्वी, अग्नी, जल, वायू, आकाश. आणि मग याच्या शरीराशी संबंधित असलेले सगळे नाते संबंध, वस्तू, त्याच्यामध्ये असलेली आपली आसक्ती, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या जोपर्यंत आपल्याला त्रासदायक वाटायला लागत नाहीत तोपर्यंत आपण खऱ्या अर्थाने अध्यात्मामध्ये प्रगती करू शकत नाही. एक पाऊल पण उचलू शकत नाही. देवहूतीच्या प्रश्नातून हेच जाणीव होते की नाही, वीट आलेली आहे. प्रभुपाद इंग्लिश मध्ये तर खूपच खतरनाक लिहितात. आय एम सिक ऑफ. सिक म्हणजे काय? वैताग आलाय, बास असं वाटलं पाहिजे, मग तो खरा कॅन्डिडेट असतो अध्यात्मामध्ये प्रगती करण्यासाठी. खरा विद्यार्थी असतो अध्यात्मामध्ये प्रगती करण्यासाठी. हा वैताग आला नसेल तर आपण नाही करू शकत. हे सगळं त्रासदायक हे त्रासदायक वाटत नाही म्हणून तर आपण त्याच्यामध्ये चिकटू नाही. आपल्याला वाटतं की अजूनही त्याच्यातून 1-2 थेंब रस येईल. आपल्याला अजूनही त्याचा वैताग आलेला नाही, आपण टाकून द्यायला तयार नाही. तेच पाहिजे, सगळं तेच पाहिजे. प्रभुपाद म्हणतात तोपर्यंत मनुष्य जीवन व्यर्थच आहे. जीवनाच्या या दिव्य आवश्यकतांकडे मुळीच लक्ष न देता जो मनुष्य एका पशुप्रमाणे केवळ आहार, निद्रा, भय आणि मैथुनामध्ये वेळ घालवतो त्याचे जीवन निष्फळ ठरते. आता आपल्यापैकी बऱ्याच जणांना वाटतं की आपण भक्तीचा मार्ग जॉईन केला म्हणजे आपण पशु जीवनातून बाहेर आलो. नाही, आपल्याला पूर्णपणे वैताग आला पाहिजे, किळस आली पाहिजे, त्रासदायक वाटायला लागलं पाहिजे. प्रभूजी मी एवढं पण जास्त आहार, निद्रा, भय, मैथून मध्ये नाही आहे जेवढे बाकीचे कर्मी लोक आहेत. ठीक आहे, थोडीशी प्रगती केलेली आहे आपण, परंतु हा मार्ग असा नाही की ते आळमडळम करून चालले. खूप तीव्रतेने घेतला पाहिजे, खूप सिरियसली घेतला पाहिजे. त्याचे जीवन निष्फळ ठरते. मातेने विचारलेल्या प्रश्नांनी कपिल देव अत्यंत संतुष्ट झाले, कारण या प्रश्नांच्या उत्तरांमुळे जीवामध्ये भौतिक अस्तित्वातील बद्ध जीवनातून मुक्त होण्याची इच्छा जागृत होते. असे प्रश्न पहिल्यांदा आपल्या मनामध्ये आले पाहिजे की मी इथे का अडकलोय, इथेच का अडकलोय, इथून मी कसा बाहेर पडू. हे प्रश्न आपल्या मनामध्ये आले पाहिजे. मग आपण या बद्ध जीवनातून मुक्त होण्याची आपली इच्छा जागृत होते आणि ऍक्च्युली आपण काय होतं, या दिव्य आध्यात्मिक जीवनासाठी आपण पात्र होतो, योग्य होतो. तोपर्यंत आपली पात्रता इथेच राहण्याची आहे. तोपर्यंत इथल्या गोष्टीमध्ये आपल्याला अगदी मायन्यूट, अगदी सूक्ष्म जरी आसक्ती असेल तरी आपल्याला इथेच राहायचंय. या प्रश्नांना अपवर्ग वर्धनम असे म्हणतात. आध्यात्मिक जीवनामध्ये खऱ्या अर्थाने आस्था असणाऱ्या व्यक्तींना सत किंवा भक्त असे म्हटले जाते.
आणि सताम प्रसंगात didn't come this side. आध्यात्मिक जीवनामध्ये खऱ्या अर्थाने आस्था असणाऱ्या व्यक्तींना सत किंवा भक्त असे म्हटले जाते. आणि सताम प्रसंगात सत म्हणजे शाश्वत काळासाठी अस्तित्वात असणारे आणि असत म्हणजे अशाश्वत. आध्यात्मिक स्तरावर स्थित झाल्याविना मनुष्य सत होऊ शकत नाही, तोपर्यंत तो असतच राहतो. असतचा आधार नित्य अस्तित्व नसणारा स्तर असतो, परंतु आध्यात्मिक स्तराचा आधार घेणारी कोणतीही व्यक्ती सनातन काळासाठी अस्तित्वात राहते. आत्मा म्हणून प्रत्येक जण शाश्वत दृष्ट्या अस्तित्वात असतो, पण असतने भौतिक जगालाच आपला आश्रय मानले आहे आणि म्हणून असत पूर्णपणे चिंताग्रस्त आहे. पटकन वाचून घेतो मी, जरा मराठी जरा थोडस अवघड वापरलेलं आहे. असत ग्रहण अर्थात जड पदार्थांचा उपभोग घेण्याची भ्रामक कल्पना असणाऱ्या जीवात्म्याची विसंगत स्थितीच त्याच्या असत होण्यास कारणीभूत असते. getting too difficult, right? विसंगत, विसंगतचा अर्थ उलट. ऍक्च्युली आपण सत आहोत, परंतु या असत मध्ये येऊन अडकलेलो आहोत आणि अडकल्यामुळे आपल्याला स्वतःला आपण असत समजायला लागलेलो आहोत आणि असत गोष्टींच्या मागे लागून असत गोष्टींमध्ये सुख शोधत आहोत आपण सत, सुख शोधतोय असत मध्ये. त्यामुळे हे एकमेकाच्या विरुद्ध झालेलं आहे, विसंगत झालेलं आहे, कॉन्ट्राडिक्टरी झालेलं आहे. त्यामुळे आपल्याला जे प्रश्न पडले पाहिजेत ते प्रश्न पडत नाहीत. प्रश्न कसे पडले पाहिजेत? अपवर्ग वर्धनम चे प्रश्न पडले पाहिजेत, ते पडत नाही. आपल्याला प्रश्न कसे पडतात? अजून मिळवायचं कसं, अजून कमवायचं कसं, अजून भोग घ्यायचा कसा, अजून साठवायचं कसं, हे आपले रोजचे प्रश्न आहेत. आणि बऱ्याचदा याच प्रश्नांसाठी आपण भगवंतांकडे येतो आणि याच प्रश्नांमुळे आपण भगवंतांचा आश्रय घेतो. परंतु ऍक्च्युली जो खरा भक्त असतो तो सत असतो. सत म्हणजे शाश्वत, कायमचा, निरंतर, चिरंतन. त्याला प्रश्न पण शाश्वततेचे, चिरंतनाचेच, निरंतर अस्तित्वाचेच प्रश्न पडले पाहिजेत. मग हे प्रश्न कधी पडणार? जेव्हा आपल्याला हे मान्य होणार की हे असत आहे. म्हणजेच ज्या ज्या गोष्टींचे आपल्याला प्रश्न पडलेले आहेत, ज्या ज्या गोष्टींमध्ये आपण अडकलेलो आहोत, ते सगळं असत आहे. असत म्हणजेच अशाश्वत, क्षणभंगर, नित्य नाही. हे सगळ्याचा वैताग आल्याशिवाय आपण शाश्वत नित्य शोधणार नाही, त्याचे प्रश्न आपल्याला पडणार नाही. आणि अशा प्रश्नांनाच अपवर्ग वर्धनम म्हणतात. मी ते आपण पूर्वी एकदा चर्चा केलेली याच्यावरती, मी येतो त्याच्यावरती. मला वाटलं प्रभुपाद समजावून सांगतील, परंतु प्रभुपाद बऱ्याच ठिकाणी अपवर्ग शब्द समजावून सांगतात. तर हे गणित आहे. अपवर्ग वर्धनम, वर्धनमचा अर्थ काय असतो? वृद्धिंगत करून. प वर्ग थांबवून अ शब्द वापरणे म्हणजे अपवर्ग, प वर्गच्या विरुद्ध. आता सध्या आपण प वर्गामध्ये बिझी आहोत. आपण अपवर्गाचं वृद्धी केली, अपवर्ग वाढेल अशा प्रकारचे प्रश्न विचारायला लागलो तर आपली प्रगती होते. एवढं लक्षात ठेवा. मी सांगतो प वर्ग म्हणजे काय. यालाच प्रभुपाद असत आणि सत याच्यामध्ये विभागणी करून सांगतात. असत ग्रहाणाम म्हणजे असत गोष्टींचा भोग घेण्यामध्ये आपण बिझी आहोत. जीवात्मा, वस्तुतः जीवात्मा कधीच असत नसतो. जेव्हा एखाद्याला या वस्तुस्थितीची जाणीव होऊन तो कृष्ण भावनेचा अंगीकार करतो तेव्हा तो सत होतो.
सताम गती म्हणजे शाश्वताचा मार्ग मुमुक्षूंसाठी अतिशय महत्वाचा असतो. आणि कपिल देव या विषयीच बोलण्यास प्रारंभ करतात. कुणी भाषांतर केलंय माहिती नाही. मुमुक्षु, व्हॉट इज मुमुक्षु? मोक्षाची अपेक्षा करणारे मुमुक्षु. कितवा नंबर आहे आपण? 12. What is Prabhupada say? Interested to persons who are after liberation. मुमुक्षु, मोक्षाची इच्छा करणारे. सताम गती. तर हे गणित आहे, याची इथून सुरुवात आहे. अजून भगवान कपिल देवांची सांख्य तत्वज्ञान सुरू झालेलं नाहीये, तरीही आपल्याला रिमूव्ह ऑल दिस थिंग्स, इट्स क्रिएटिंग शॅडो. थोड्याफार प्रमाणामध्ये प्रभुपाद आपल्याला सांगतात की या अपवर्गाची वृद्धी करणारे प्रश्न आपल्याला पडले पाहिजेत. प वर्ग कसा बंद होईल आपला, याचे प्रश्न आपल्याला पडले पाहिजेत. मग आपण खऱ्या अर्थाने अध्यात्माच्या मार्गाला लागतो. प वर्ग कोण आहे? कोणाला आठवते? कोणाला माहितीये? प वर्ग कशाला म्हणतात? प फ ब भ म. आपले जे संस्कृत किंवा मराठी मुळाक्षर आहेत ते प्रत्येक लाईन मध्ये एक लिहिले जातात. त्या प्रत्येक लाईनचा जो पहिला अक्षर असतो त्या अक्षराने त्या लाईनचं नाव ठेवलं जातं वर्ग. क ख ग घ न म्हणजे क वर्ग, च छ ज ज न म्हणजे च वर्ग, ट ट ड ड न म्हणजे ट वर्ग. तसा जो चौथा लाईन आहे प फ ब भ म, पाचवा ट ठ ड ड नंतर त थ द द न. ज्या सगळ्या अक्षरांचा उच्चार हा आपल्या ओठांच्या चिकटल्यामुळे होतो, जिभेचा संबंध येत नाही, त्याला प वर्ग म्हणतात. ऍक्च्युली आपली जी ही मुळाक्षराची पद्धती आहे ती एकदम सायंटिफिक आहे. आजकाल सायंटिस्ट लोक, नासा वगैरे देखील हे मान्य करतात. इंग्लिश मध्ये जे ABCD आहे याला ना काही सायन्स आहे ना काही ताळमेळ आहे. एवढं हॉरिबल आहे ते, परंतु फेमस झालंय. कारण कलियुगामध्ये ज्याच्याकडे पैसा आहे, ज्याच्याकडे पॉवर आहे, तोच फेमस होतो. परंतु संस्कृत ज्याच्यावरती मराठी देखील आधारित आहे हे एकदम सायंटिफिक आहे. हा जो प्रत्येक वर्ग असतो, क वर्ग, च वर्ग, ट वर्ग, त वर्ग, प वर्ग, हे जिभेच्या एका ठिकाणी टच झाल्यामुळे होणारे हे साऊंड व्हायब्रेशन्स असतात. एकदम मागे जेव्हा जीभ टेकली जाते तिथे क वर्ग सुरू होतो, क ख ग घ न. थोडस पुढे जीभ टेकतो तिथे च वर्ग सुरू होतो, च छ ज झ न. थोडं पुढे टेकल्यावरती ट ठ ड ड न. आणि एकदम दाताच्या मागे जेव्हा जीभ टेकतो तिथे त थ द द न निर्माण होतं. आणि जीभ न टेकवता फक्त ओठांच्या चिकटल्याने जो आवाज निर्माण होतो त्याला प वर्ग म्हणतात, प फ ब भ म. आणि याला सोडून मग बाकीचे जे अक्षर आहेत ते एक्स्ट्रा आहेत, नासिकाद्वारे निर्माण झालेले वगैरे, य र ल व श. हे खूप सायंटिफिक आहे, हो की नाही? तर प वर्गचा अर्थ असतो प फ ब भ म. याचा आणि अध्यात्माचा काय संबंध आहे? तर आपले ऋषी मुनी समजावून सांगतात की हा जो प वर्ग आहे याच्यातले जे अक्षर आहेत प फ ब भ म, या प्रत्येक अक्षरामुळे एक शब्द तयार होतो जो आपलं भौतिक अस्तित्व एक्सप्लेन करतो, डिस्क्राईब करतो. प्रभुपाद बऱ्याचदा समजावून सांगतात, मला सगळे आठवणार नाहीत आता, मी प्रयत्न करतो. प चा अर्थ असतो परिश्रम. नाही,
प्रभुपाद आपल्या लेक्चर मध्ये सांगतात, प चा अर्थ असतो परिश्रम. इथे इथे प्रत्येकाला रात्रंदिवस कुत्र्या मांजऱ्यासारखं परिश्रम करायचंय. श्रम, सुटका नाही त्याच्यातून. आणि ज्याला हे चांगलं वाटायला लागतं तो अडकतो. ज्याच्या मनामध्ये विचार येतो की का कुत्र्या मांजऱ्यासारखं मी परिश्रम करतोय एवढं, माझं जीवन त्याच्यासाठी आहे का, तो अपवर्गाचे प्रश्न विचारायला लागतो. प वर्गच्या विरुद्ध अपवर्ग. पहिल्या स्कंदामध्ये, श्रीमद भागवतमच्या पहिल्या स्कंदामध्ये हा एक श्लोक येतो, धर्मस्य अपवर्गस्य. त्याच्यामध्ये श्रील प्रभुपाद समजावून सांगतात परिश्रम. प नंतर काय असतं, फ पासून एक शब्द निर्माण होतो, तो काय होतो, फेन, किंवा ज्याला मराठीमध्ये फेस म्हणतात. हे परिश्रम करून करून, जसं नांगर मारून मारून बैलाच्या तोंडाला फेस येतो, तसं आपल्या थोड्या तोंडाला फेस आलेला आहे परिश्रम करून करून या भौतिक जगामध्ये. तरीही काही अक्कल काही येत नाही, हो की नाही. 2 जॉब करतोय बिचारा, 3 जॉब करतोय, वैताग आलाय. सकाळच्या जेवणासाठी पैसे संपले की दिवसभर काम करायला लागतंय संध्याकाळच्या जेवणाचे पैसे मिळवायला, तरी हा पट्ट्या काही थांबत नाही. अशी आपली अवस्था झालेली आहे सध्या. आणि ज्याच्याकडे खायचे प्यायचे वांदे नाहीये, त्याच्याकडे ज्याच्याकडे करोडो रुपये आहेत, तो पण याच तोंडाला फेस लावून घोड्यासारखा पळतोय. तो पण एवढा कष्ट करतोय दिवसभर, त्याच्या पण तोंडातून फेस येतोय. त्याचं तर काही कळतच नाही गणित. करोडो रुपये आहेत तरी आपला हायच, त्याला 5 मिनिट वेळ नाही, विचार करायला देखील वेळ नाही की मी काय करतोय. बैल झालोय आपण, बैल मराठीमध्ये म्हणतो की नाही, ठोंब्या बैलासारखा तुझी बुद्धी झाली. खरंच आपण बैल झाले. कशासाठी ओढतोय माहिती नाही, कशासाठी पळतोय माहिती नाही. परवा भगवद्गीतेचा शेवटचा श्लोक जो झाला, तेव्हा आमच्या गावातले 4 लोक आले, 4 लोक मला भेटायला आले होते. त्यातले एक डॉक्टर होते, एक सॉफ्टवेअर इंजिनियर होते. ते म्हणाले, बरेच दिवस झाले तुमच्याकडे यायची इच्छा होती, आज सहज फ्री होतो चौघे पण, चला म्हणून आलो. आणि मग ते लेक्चरला पूर्ण बसले इथे. त्यातले जे डॉक्टर होते ते खरोखरच सांगत होते, त्यांचा यायचा उद्देश असा होता की ते पण सगळे 40शीत गेल्यानंतर विचार करायला लागले की काय जीवन जगतोय आपण. मग हे काय जीवन जगतोय आपण, हा विचार मनामध्ये आला की मॅक्झिमम लोक समाज कार्य करण्यामध्ये वळतात. मग ते पण जरा समाज कार्य करण्याकडे वळलेत, गावासाठी काहीतरी करावं, स्मशानभूमीत थोडीशी झाडं लावली, एक थोडस समाज कार्य केलं. परंतु याच्यातून काही सुख मिळत नाही, काहीतरी चुकल्यासारखं वाटत होतं. मग त्यांच्यातले एकाने सजेस्ट केला की असे हे प्रभूजी इथे माळावर शेतात राहायला आलेत, त्यांच्याकडे जाऊया आपण, थोडीशी त्यांच्याशी चर्चा करूया म्हणून आले होते. त्यांच्या तोंडात हे वाक्य आलेलं. डॉक्टर साहेब त्यातले स्वतः म्हणत होते की मला तर कळेनाच झालंय की मी पळतोय कशासाठी. सगळं केलं, गाडी घेतली, बंगला बांधला, हॉस्पिटल बांधलं चांगलं मोठस बेडवालं वगैरे वगैरे, फर्निचर केलं, सगळं केलं, गाडी बदलली, लक्झरी गाडी घेतली, तरी माझा शेजारी येऊन परत मला टोकतोय, अरे त्याने क्रेटा घेतली, तुझी अजून एर्टिगाच आहे. परत पळायला लागलोय मी. फेस येऊपर्यंत पळतो आपण. परिश्रम, फेन, होय. प फ ब म्हणजे काय, व्यर्थता, डिसअपॉइंटमेंट. मराठीमध्ये व्यर्थता म्हणतात, बेंगालीमध्ये व्यर्थता. हे सगळं करून त्यातून मिळणार काहीच नाही, सगळं व्यर्थ आहे. व्यर्थ, बेंगालीमध्ये जरा ब म्हणतात, व्यर्थ, प फ ब
भय. हे सगळं उत्पन्न काय करतं? भय उत्पन्न करतं. ह्याचा रिझल्ट हाच आहे, भय. आपल्याला वाटतं हे सुख उत्पन्न करेल, परंतु नेहमी हे उत्पन्न करतं भय. कारण एवढं रात्रंदिवस पळायचं आणि रात्री झोपताना विचार मनामध्ये काय, माझ्या फॅक्टरीला आग लागली तर, करोडो रुपये घातलेत, त्याचे इन्शुरन्स काढायला पाहिजे, इन्शुरन्स कंपनी एवढं मागते. ज्याच्यासाठी पळतोय, ज्याच्यासाठी रेस मध्ये आहे, त्याचीच भीती परत. कारण या भौतिक जगामध्ये काहीच सत नाही, सगळं असत आहे, हे आपल्याला माहिती पण आहे. मुलांसाठी कमवून ठेवायचंय, मुलांसाठी गोळा करून ठेवायचंय, पुढच्या 7 पिढ्यांसाठी आरामात खाता आलं पाहिजे. तो त्याच मुलाला कॅन्सर होत. मग आपण परत विचार करायला लागतो, काय हे काय भानगड आहे, कुठून आला भय? मॉडर्न सायन्स मध्ये आपण त्याची उत्तरं शोधायला लागतो. भगवंतांनी उत्तर दिलेलं आहे, ते आपल्याला मान्य नाही, कारण आपण या प वर्गामध्ये इतके गुंतलेलो आहोत. परत परिश्रम करायचा आहे आपल्याला. कशासाठी हे सगळं? आणि शरीराची भीती तर आहेच, शरीर सोडून जायची तर भीती आहेच. आता आपण जे एकत्र राहण्याचा प्रयत्न करतोय, प्रोजेक्ट करतोय, आता याच्यामध्ये 5-6 जण सुपर सिरियस झालेले आहेत. यावर्षी घर बांधायला देखील तयार आहेत, असे 5-6 जण आलेले आहेत. मी बघतो हे सगळेच्या सगळे आपल्या 40शी मध्ये आहेत. परवा एक जे मुंबईचे प्रभूजी आले होते याच्यामध्ये इंटरेस्ट घेऊन भेटायला, तर ते म्हणाले की माझं वय आता 47 आहे. मी म्हटलं तुमचं प्लॅन काय आहे? ते म्हणले मी अजून एक 3 वर्ष 50 पर्यंत काम करायचा विचार करतोय, मग त्याच्यानंतर याच्यामध्ये यावं. पण आपलं शरीर साथ देणार नाही. मग एक एक व्याधी आपल्याला असे व्हायला सुरू होतात की आपल्या मनामध्ये फक्त आणि फक्त भय घर करून राहतं. दुसरं मनामध्ये विचारच येत नाही. आपले सगळं विसरून जातो आपण, नुसता भय. कारण आपल्याला वाटत 40-45 पर्यंत आपल्याला वाटत असतं की असंच आपण कष्ट करू शकू, असंच सगळं करू शकू, आणि ऑल ऑफ अ सडन आपली टेस्ट निगेटिव्ह येते, पॉझिटिव्ह येते. क्रिएटिनिन वाढलंय, युरिक ऍसिड वाढलंय, B12 डिफिशियन्सी आहे, डी डिफिशियन्सी आहे, हे झालंय ते झालंय. ऍक्च्युली या गोष्टी काय ऑल ऑफ अ सडन 45व्या वर्षी होत नसतात, त्या सुरूच झाल्यात 15व्या वर्षी. आपल्याला फक्त माहिती नाही. आणि मग त्याच्यानंतर एकच गोष्ट आपल्या मनामध्ये घर करून राहते, भय भय भय. झोप लागत नाही आपल्याला. म्हणून हे ज्ञान जर पहिल्यापासूनच घेतलं आणि पहिल्यापासूनच जीवन सुधारलं तर तिकडे आपल्याला जायलाच लागणार नाही. त्यालाच म्हणतात अपवर्ग. आणि मग हे अपवर्ग, प वर्गचा अपवर्ग कसा करायचा याचे प्रश्न पडले पाहिजेत आपल्याला. त्यालाच म्हटलं गेलेलं इथे अपवर्ग वर्धनम. परिश्रम, फेन, व्यर्थ, भय, आणि शेवटचं काय आहे? मृत्यू. प प ब भ म. याचा सगळ्याचा शेवट आहे मृत्यूमध्ये. भगवंत स्वतः म्हणतात मृत्यू सर्व हरेश्चाहम. सगळं घेऊन जाणार, काहीही ठेवणार नाही. बरेच जणांना इतकी भौतिक गोष्टीची आसक्ती असते, 10 वर्ष झाले भक्तीत येऊन 16 माळा जप करतात, तरी त्यांच्या मनामध्ये असतं प्रभूजी स्वर्गामध्ये काय काय आहे जरा थोडस सांगा. एक प्रभूजी असे विचारत होते, त्यांना मी म्हटलं स्वर्गामध्ये IDBM ची ब्रँच नाही आहे. तुम्हाला जर त्याचा IFSC कोड पाहिजे असेल तर मिळणार नाही. तिथे गुगल पे पण काम करत नाही, हवाला पण कामाला येत नाही, 2 नंबरचा पैसा पण तिकडे ट्रान्सफर करता येत नाही.
स्वर्गाचं सोडून द्या, तुम्ही या पृथ्वीवरती जरी तुमचा दुसरा जन्म मनुष्याच्या जीवनामध्ये जरी झाला तरी या जीवनामध्ये जे काही साठवलेलं आहे त्यातला एक कण देखील पुढच्या जन्मामध्ये तुम्हाला मिळणार नाही. नो, मृत्यू सर्वहरश्चाहम. प्रभुपाद म्हणतात मृत्यूची भीती सगळ्याला आहे, मृत्यू कोणालाही चुकलेलं नाही. परंतु मी तुम्हाला सांगायला आलोय मृत्यू चुकवायचं कसं, मृत्यूच्या भयातून बाहेर कसं पडायचं. या इकडे. कोणाला इच्छा नाही, सगळे लागलेत घोड्यासारखं रेसमध्ये पळायला. याला म्हणतात पवर्ग. परिश्रम, फेन, व्यर्थ, भय आणि मृत्यू. हे सगळं थांबवायचं असेल तर याच्या उलट काम केलं पाहिजे, त्याला म्हटलं जातं अपवर्ग. आणि हे उलट काम कसं करायचं त्याच्याबद्दलचे प्रश्न पडले पाहिजेत आपल्याला. तुम्ही कितीही उदार मनाचे असला, कितीही औदार्य असेल तुमच्या मनामध्ये, कितीही शौर्य असेल तुमच्या मनामध्ये, तरीही शेवट हा आपला पवर्गामध्येच आहे, लक्षात ठेवा. काही काही लोक म्हणतात मला मृत्यूची भीती नाही. तो देखील मृत्यूच्या शेवटच्या क्षणाला त्याच्या चेहऱ्यावरती भय निर्माण झालेलं पाहिलेलं आहे. कारण ज्याच्या मनामध्ये आपण सत आहोत, आपण असत नाही, ही संकल्पनाच निर्माण झालेली नाही, त्याच्या मनामध्ये मृत्यूचं भय असलंच पाहिजे, नो डाऊट. तो कितीही वर दाखवू मी शौर्यवान आहे, असतच असतं. हे मैत्रेय ऋषी सांगतात या श्लोकामध्ये आपल्याला की देवहूतीचे जे सगळे प्रश्न होते ते सगळे अपवर्ग वर्धनम होते. पवर्गातून बाहेर कसं पडायचं याबद्दलचे प्रश्न होते. जेव्हा अशा प्रकारचे प्रश्न पडतात तेव्हा आपण सद्गतीला जातो. सताम गती ज्याला म्हटलेलं आहे या श्लोकामध्ये. आपण हे सगळे शब्द आपल्याला फॅमिलियर आहेत, मराठीमध्ये पण आपण वापरतो. सद्गती वापरतो का नाही? सद्गती, सद्गती म्हणजे सतची गती, सत्याकडे जायची गती, सतकडे जायची गती, अशाश्वतातून शाश्वताकडे जायची गती. ती गती प्राप्त करायची असेल तर पहिले म्हणजे आपल्या मनामध्ये हे प्रश्न आले पाहिजेत की मी इथे का अडकलोय, काय करू इथून बाहेर पडण्यासाठी. माझ्याकडे सध्या वेळ नाहीये, तो वेळ कसा कुठून आणू हा देखील प्रश्न पडला पाहिजे. मी बऱ्याचदा बोलतो, तुमच्यापैकी काही जणांना त्याचं वाईट पण वाटतं, मला माहिती आहे की सत्संगाला तुमच्याकडे वेळ नसतो, श्रील प्रभुपादांचं कार्य करायला तुमच्याकडे वेळ नसतो. आपण इतके वर्ष भक्तीमध्ये आहोत, उत्सवाला यायला देखील तुमच्याकडे वेळ नसतो. सगळ्यात मोठा उत्सव आपला असतो तो म्हणजे जन्माष्टमी. लोकांना जन्माष्टमीच्या दिवशी पण दुसरी कामं असतात आणि त्यालाच ते प्राधान्य देतात. मग कसले भक्त आपण आणि कसले आपल्याला प्रश्न पडले का आणि कसे बाहेर पडणार आहे आपण याच्यात. किती प्रोत्साहन द्यायचा प्रयत्न करायचा आणि किती उत्साह निर्माण करायचा, तरी आपण शेवटी मार्ग पकडणार तो पवर्गाचाच. मला इथेच कुत्र्या मांजरा डुकऱ्यासारखं परिश्रम करायचंय, तोंडाला फेस येईपर्यंत परिश्रम करायचाय. हे सगळं व्यर्थ आहे माहिती आहे तरी पण परिश्रम करायचाय. त्याच्यातूनच भयभीत होऊन मृत्यूकडे चाललोय मी तरी माहिती आहे तरी पण परिश्रम करायचाय. मला काय पवर्ग सोडायचं नाही. हा प्रॉब्लेम आहे आपला. कारण आपल्याला सुख हे भौतिक गोष्टींमध्ये आहे, ही संकल्पनाच आपल्या डोक्यातून अजून गेलेली नाही. कमवा. हे कधी कळणार?
जेव्हा आपण भ्रमातून बाहेर येणार. जसं वृषभदेव म्हणतात, तपो दिव्य पुत्र कायेन सत्वम तस्मात शुद्धेत ब्रह्मसौख्यम. या ब्रह्मसौख्याची आपल्याला अनुभूती झाली, मग आपण प वर्ग सोडणार, त्याच्याशिवाय नाही सोडणार. आणि ब्रह्मसौख्याची अनुभूती आपल्याला होणारच नाही जोपर्यंत आपल्यावरती भगवंतांची कृपा होणार नाही. भगवंतांच्या कृपेने आपल्याला सेवा मिळणार नाही, कारण सेवेमध्येच ब्रह्मसौख्य आहे. सेवेमध्येच ब्रह्मसौख्य आहे. आणि हे ब्रह्मसौख्य जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत आपण या भ्रमामध्ये राहणार. जो भ्रम आपल्याला विनाशाकडे नेतोय, परंतु तोच हवा आहे आपल्याला. आता 2-3 दिवस झालं न्यूज मध्ये चर्चा आहे की आपल्या मिठामध्ये मायक्रोप्लास्टिक आहे, आपल्या साखरेमध्ये मायक्रोप्लास्टिक आहे. सगळे धडाधड व्हॉट्सअपवरती, फेसबुकवरती हेच पाठवत आहे. भारतामधले सगळे मिठाचे ब्रँड टेस्ट केले, सगळे साखरेचे ब्रँड टेस्ट केले, सगळ्यामध्ये मायक्रोप्लास्टिक सापडले. प वर्गामध्ये कुत्र्यासारखा पळणारा जो परिश्रम करणारा असतो, तो वाचतो, वाव म्हणतो, डिलीट करतो, फॉरवर्ड करतो, दुसऱ्या दिवशी परत जाऊन टाटाच नमक घेऊन येतो. ही आपली परिस्थिती आहे. आपल्याला प्रेम म्हणजे काय राहिलेलं नाहीये मनामध्ये. तुम्ही म्हणाल की आता प्रभूजी माझी परिस्थितीच नाही आहे, 4 मिनारचं पिंक सॉल्ट जे येतं ते 100 रुपये किलो येतं, टाटाचं सॉल्ट जे आहे ते 10 रुपये किलो आहे. ही तुमची परिस्थिती सांगत नाहीये मी. ज्यांच्याकडे करोडो रुपये कुजत पडलेत तो देखील टाटाचं फ्री फ्लोईंग सॉल्टच घेऊन येतो, कारण त्याला प्रेमच नाहीये मनामध्ये. त्याला पैसा गोळा करून ठेवणे हे त्याच्यासाठी महत्वाचं आहे. त्याच्यासाठी हे सगळं महत्वाचंच नाहीये. त्याला प्रेम म्हणजे काही कळालेलंच नाहीये. कुठे चाललोय आपल्याला माहिती नाही, कशासाठी चाललोय आपल्याला माहिती नाही. आणि अध्यात्म म्हणजे इथे सेवा करायला लागते, इथे आपला पैसा खर्च करावा लागतो, म्हणून लोक टाळतात. परंतु अध्यात्म म्हणजे तुम्हाला या मूर्ख भ्रमातून, मोहातून मुक्त करण्याचा मार्ग आहे. आम्ही हे जे ऑर्गॅनिक प्रॉडक्ट्स वगैरे बनवत होतो ते घेतं कोण? मॅक्झिमम आपले भक्त लोकच घेतात. कारण त्यांना थोड्याफार प्रमाणात का होईना श्रील प्रभुपादांच्या कृपेने कळायला लागलेलं आहे. बाकीचे हजारो लोक करोडो रुपये कमवतात. त्यांना म्हटलं गिर गाईचं दूध 90 रुपये लिटर आहे, 70 रुपये लिटर. 90 खूप लांबची गोष्ट, 70 रुपये म्हटलं रुपये खूप महाग आहे. माझे काही मित्र आहेत ऍक्च्युली, त्यांचा पोर्टफोलिओ, त्यांची नेट इन्कम ही 100 करोडच्या वर आहे. परंतु त्यांना दूध महाग वाटतं, 55 रुपयाचं दूध घेऊन येतं. का? कारण त्यांना अध्यात्माचं ज्ञान नाही. हे अध्यात्म म्हणजे नुसतंच असं हे नाहीये तुम्हाला फक्त इथे सेवाच करायला लावणार आहेत आणि तुमचे पैसेच मागणार आहेत. ऍक्च्युली तुम्ही सेवा केला आणि तुम्ही तुमचे पैसे खर्च केला भक्तांसाठी, भक्तीच्या प्रचारासाठी, ते तुमचेच भल्यासाठी आहे, परंतु ते तुम्हाला पण कळत नाही. त्याच्यातच प्रेम आहे. पण हे आपल्याला करावं असं वाटत नाही. का? कारण आपल्याला साठवून ठेवण्यामध्ये सुख वाटतंय. आपण सगळे लागलोय प वर्गाच्या मागे. अजून कसं साठवून ठेवता येईल, अजून कसं साठवून ठेवता येईल, अजून कसं साठवून ठेवता येईल, हो की नाही? आज सकाळी थोडस मला वाईट वाटतं कधी कधी, ऍक्च्युली खूप वाईट वाटतं. कधी कधी निरुत्साही पण वाटतं. तरी पण उत्साह एकवटून परत आम्ही करतो. आज सकाळी मी जन्माष्टमीचा मेसेज लिहायला घेतला व्हॉट्सअपवरती आणि मला शब्दच सुचेनात काय लिहायचं याच्यामध्ये. आणि इतक्या वर्षानंतर जन्माष्टमीच्या निमंत्रणामध्ये मला जर असं लिहावंसं वाटत असेल की सगळ्यांसाठी कंपल्सरी आहे, हे वाक्य टाकावं असं वाटत असेल,
तर काहीतरी चुकतंय. एकतर माझं काहीतरी चुकतंय किंवा दुसऱ्यांचं काहीतरी चुकतंय, हो की नाही? प वर्गातून आपण बाहेर पडू शकत नाही असं वाटतंय. इतक्या वर्षानंतर रेग्युलर भक्तांना जन्माष्टमीच्या मेसेजमध्ये हे सगळ्यांसाठी कंपल्सरी आहे असं वाक्य टाकायला लागत असेल तर मेजर काहीतरी चुकतंय आपल्या ऍक्च्युली. आणि हे सगळे टाकतात बरं का, हे फक्त आपल्याच सत्संगात होतंय असं तुम्ही समजू नका. मी बघितलंय आपल्या इचलकरंजी सत्संगाचा एकदा मी मेसेज बघितलेला, हे सर्व दीक्षित भक्तांसाठी कंपल्सरी आहे आजच्या मीटिंगला येणे, आजच्या या उत्सवाला सकाळी 2 तास आधी येणे सर्व दीक्षित भक्तांसाठी कंपल्सरी आहे. हे का लिहावं असं तरी का वाटतं मला कधी कधी प्रश्न पडतो ऍक्च्युली. या लोकांना तुम्ही दीक्षा दिलीच का, ज्यांना हे जे सिरियसनेसच नाहीये? जाऊ दे, मरू देत प वर्गामध्ये, येऊ दे फेस यायचा तेवढा, असं वाटतं कधी कधी, हो की नाही? पण प्रभुपादांचं हे कार्य आहे अशा खूप अडकलेल्या लोकांवरतीच कृपा करणे. त्यामुळे परत हे सगळं विसरून परत आपल्याला असे वाक्य घालावे लागतात दुर्दैवाने. हे लक्षात घ्या, ऍक्च्युली हा प वर्ग इतका डेंजरस आहे. मला वाटतं तुमच्यापैकी बरेच जण इस्कॉन मध्ये जातात, बरेच भागवतमचे क्लास अटेंड केलेत. हे कधी ऐकलंय तुम्ही प वर्ग अपवर्ग एक्सप्लेन केलेलं कोणी? कधी ऐकलंय प्रभूजी? योगेश प्रभू, नवनाथ प्रभू? कधीच नाही ऐकलं प्रभूजी. सी, दिस इज प्रॉब्लेम. प्रभुपादांच्या लेक्चर प्रवचनांमध्ये मला जेव्हा ऐकायची सवय झाली प्रभुपादांचं प्रवचन, हे प्रभुपाद हे प वर्ग आणि अपवर्ग 10-15 लेक्चर मध्ये प्रभुपाद बोलतात याच्याबद्दल. हे मला आठवतंय तेवढं बरं का. बऱ्याच तात्पर्यामध्येही लिहिलेलं आहे, भक्तिरसामृत सिंधू मध्ये लिहिलेलं आहे. हे प वर्गच आपलं जीवनाचं अस्तित्व आहे हे जर तुम्हाला सांगता येत नसेल तर तुम्ही कशाला व्यासासनावरती बसता आणि कसले प्रवचन देताय मंदिरांमधून? आणि ह्या प वर्गामध्ये अडकल्यामुळेच माणूस तुमच्या जन्माष्टमीला येत नाही आणि मग तुम्हाला निमंत्रणामध्ये घालावं लागतं. दीक्षा झालेल्या सगळ्यांना कंपल्सरी आहे येणे. तुम्ही त्याला दीक्षा दिलीच कशाला? त्याला जन्माष्टमीला यावं असं वाटत नसेल, त्याला तुम्ही दीक्षा दिलीच कशाला? होय की व्हेरी, हे हास्यास्पद वाटतं, हसू येण्यासारखं वाटतं कधी कधी ऍक्च्युली. हसावं असं वाटतं ह्या सगळ्यामध्ये. 2-2 वर्ष झाली, 8-8 वर्ष झाली, आपण कुत्र्या मांजरासारखे आपल्या व्यवसायामध्येच बिझी. आपल्याला वाटतच नाही की आपण याला प्राधान्य द्यावं. तुम्हाला काय वाईट वाटायचं ते वाटू दे, मी असंच कठोर बोलतो. ते तुम्हाला प वर्गातून बाहेर काढण्यासाठी आहे, हे माझ्या अहंकारासाठी नाही आहे, हे लक्षात घ्या. तुम्ही उद्या माझ्यावरती रागवून मला सोडून जरी गेला तरी मी असंच बोलणार आहे. कारण हे खूप डेंजरस आहे. प्रभुपादांचं एक फेमस प्रवचन आहे ज्याच्यामध्ये प वर्गावरती प्रभुपाद बोलतात. ते ऐकल्यानंतर आपल्याला डोळ्यातून पाणी आलं पाहिजे, एवढं डेंजरस बोलतात प्रभुपाद. मला ते सापडणार नाही आता. भगवद्गीतेवरती आहे ऍक्च्युली तो प्रवचन, भागवतावरती पण नाही. या अमेझिंग. तर हे लक्षात घ्या, प वर्ग म्हणजे काय, आपण का अडकलोय प वर्गामध्ये. आणि प्रश्न आपल्याला देवहूती सारखे, विदुरजींसारखेच प्रश्न पडले पाहिजेत. अपवर्ग वर्धनम, म्हणून हा शब्द महत्वाचा आहे. वर्धनम म्हणजे ज्याच्यामध्ये वृद्धी होते, वर्धन होतं. कशामध्ये? प वर्गामध्ये नाही, अपवर्गामध्ये वृद्धी झाली पाहिजे. परिश्रम आपलं बंद झालं पाहिजे, कमी झालं पाहिजे. कोणाला फेस आला नसला पाहिजे, हे सगळं व्यर्थ आहे असं वाटलं नसलं पाहिजे, अशी कामं केली पाहिजेत आपण. भय निघून गेला पाहिजे, अशी कामं केली पाहिजेत. मृत्यूला अजिबात घाबरलं नसलं पाहिजे, कारण मृत्यू नाहीच आहे. हे जर पटलं नसेल तर कसले भक्त आपण? नुसतंच
ते श्लोक म्हणणार, न हन्यते हन्यमाने शरीरे. मलाच पटलेलं नाहीये अजून. याच्यातून बाहेर पडलं पाहिजे, हो की नाही? हरे कृष्ण. उद्या भाग्याचा दिवस आहे. कपिल देव बोलायला सुरुवात करणार आहे. श्री भगवान वाच. हरे कृष्ण. कोणाला काही प्रश्न आहे, काही सांगायचं आहे? हरे कृष्णा. दंडवत प्रणाम प्रभूजी. हरे कृष्ण. दंडवत प्रणाम. प्रभूजी, आपण रोज 16 माळा जप करतो की नाही? मग जर जास्त जप केलं तर चालत नाही? चालत नाही म्हणून कोण सांगितलं तुम्हाला? जास्त करायचंच आहे. ते आमच्या सत्संगमध्ये परवा शनिवारी सत्संग असतोय आमचा. सत्संग सुटल्यानंतर एका दीक्षित भक्ताबरोबर मी चर्चा करत होतो. तर ते मला म्हणाले की गुरूंची आज्ञा असल्याशिवाय जास्त माळा जप करायची नाही, गुरूंची आज्ञा घ्यायला लागते. त्याने तर अवज्ञा होत्या गुरूंची. गुरूंना बिन विचारता जास्त माळा जप केलं तर 16 पेक्षा जास्त. कोण गुरु आहे जो 16 पेक्षा कमी 16च करायला सांगतो? तो गुरुच नाहीये. आणि प्रभुपादांचा आदेश आहे कमीत कमी 16. याच्या विरुद्ध जर कोणी आदेश देत असेल तर तो गुरुच नाहीये. हे कंट्रोल करायचे टेक्निक्स असतात सगळे. ऑर्डर ऑर्डर ओबे ओबे. कोणी एखादा व्यक्ती स्वखुशीने 16 पेक्षा जास्त करायला तयार असेल आणि त्याला पण तुम्ही कंट्रोल करताय, म्हणजे तुम्ही गुरु व्हायच्या लायकीचे नाही. माय गुडनेस. हे पहिल्यांदा ऐकतोय तुम्ही तुमच्याकडून प्रभूजी. मी आजपर्यंत कधी ऐकलं नाही माझ्या 18 वर्षामध्ये इस्कॉन मध्ये. एखादा व्यक्ती असं म्हणतोय की 16 पेक्षा जास्त मला जप करायला परवानगी लागते. हे खरंच मी पहिल्यांदा ऐकतोय. कारण सगळीकडे असं सांगितलं जातं, कमीत कमी हा शब्द वापरला जातो, कमीत कमी. दीक्षा देताना मी बऱ्याच दीक्षेचे तुम्ही व्हिडिओज वगैरे बघा, भक्ती विकास महाराजांचे वगैरे. दीक्षा देताना विचारले जातं 4 नियम सांगा. आपण 4 नियम सांगतो. आणि किती माळा जप करणार? मग बरेचसे लोक म्हणतात 16 माळा. महाराज थांबतात. कमीत कमी 16 माळा महाराज. मग देता कमीत कमी 16 माळा. हे मी सगळीकडे ऐकलेलं आहे. आमच्या दीक्षेच्या वेळी पण तसंच सांगितलं गेलेलं आहे. 16 माळा नाही, कमीत कमी 16 माळा. हे पहिल्यांदाच ऐकतोय मी. 16 पेक्षा जास्त करायचं असेल तर परवानगी लागते. नाही. दुसरी एक महत्वाची गोष्ट म्हणजे काम केलं पाहिजे. काम केलं पाहिजे. लक्षात घ्या, प्रभुपादांसाठी काम केलं पाहिजे आणि काम करत करत जप केला पाहिजे. हा भगवद्गीतेचा उपदेश आहे. माम अनुस्मर युद्धच्या. मला स्मरण करत करत युद्ध कर. म्हणजेच माझा जप करत करत माझ्यासाठी काम कर. हे बऱ्याच लोकांना अजून हे पटलेलं नाहीये. परवा जे प्रभूजी आले होते ते पण आम्हाला विचारत होते की प्रभूजी, शेतातली एवढी सगळी कामं, मग आपल्याला हे प्रोजेक्ट करताना इतकं आपण बिझी असणार की मग जप कधी करायचा, प्रचार कधी करायचा, ही कधी कामं कधी करायची. या सुरुवातीला आपल्याकडे वेळ नसणार आहे. जप करत करत काम करायला लागणार आहे. परंतु ही तुमची जी कल्पना आहे की नुसतंच एका कोपऱ्यात बसून जप करायचं आहे आणि काम करायचं नाही, हे बोगसगिरी आहे. याला श्रील रूप गोस्वामी बोगसगिरी म्हणतात. कुठे म्हणतात? उत्पात एव कल्पते एकांतेर हरेर भक्तीर उत्पात एव कल्पते. एकांत की हरेर भक्तीर. एकटं बसून हरीची भक्ती करणे हे समाजाला उत्पात आहे, समाजामध्ये त्रास द्यायचं काम आहे, बोगसगिरी आहे. भगवंतांसाठी काम केलं पाहिजे, प्रभुपादांचं काम केलं पाहिजे आणि ते काम करत करत जप केला पाहिजे. आता हे सगळं याचं परफेक्ट उदाहरण देतो मी. हे सगळ्यांना इंटरेस्ट आहे
असं असं घर बांधलं पाहिजे, असं असं शेती केली पाहिजे, हे सगळे यायला तयार आहेत आमच्या बरोबर, 5-6 फॅमिलीज, बरोबर आहे. परंतु काम करायला खूप कमी लोक पुढे येतात. सगळं काम आम्हाला करावं लागतं. आम्ही जप कधी करायचा याचा तुम्ही कधी विचार केलाय? तुम्हाला पाहिजे सगळं रेडीमेड, जागा रेडीमेड पाहिजे, घर रेडीमेड पाहिजे, तिथे शेती रेडीमेड पाहिजे, मग मी येणार, मी पैसे देतो प्रभूजी 50 लाख. परंतु ही सगळी कामं करताना हे आम्ही कामे करणारे आम्ही भक्त जे फुल टाइम इन्व्हॉल्ड आहेत, त्यांनी जप कधी करायचा? मग याचा अर्थ तुम्ही जप करणारे शुद्ध झाला आणि आम्ही जप न करणारे, प्रभुपादांसाठी काम करणारे अशुद्ध झालो. आणि काही जणांना वाटतंय पण तसं, नाही? व्हॉट इज दॅट श्लोक? एकांत के हरेर भक्ती उत्पाद एव कल्पते. जप करायचंय आपल्याला, परंतु तो असा बसून करायचं नाहीये. प्रभुपादांसाठी कष्ट पण करायचंय, काम पण करायचंय. ऍक्च्युली भगवद्गीतेचा जप करण्याचा उद्देशच तो आहे, काम पाहिजे मला. जपाचा अर्थच असतो 1728 वेळेला आपण भगवंतांकडे काम मागत आहे, मला काम द्या, मला काम द्या, मला सेवा द्या. ते काम करत करत जप केलं पाहिजे, लक्षात घ्या. आणखीन कोणाला काही प्रश्न आहे, काही सांगायचं आहे? प्रभूजी तुम्ही आता जे मला सांगता की नाही की मी जे का म्हणजे सेवेला येत नाहीत किंवा दीक्षा घेतलेली जी भक्त आहेत की त्यांना दीक्षाच नाही द्यायला पाहिजे, हे सत्यच परिस्थिती आहे. आमच्या मालगाव सेंटरमध्ये सुद्धा असंच आहे प्रभूजी. जवळजवळ 13-14 पेक्षा दीक्षित भक्त जास्त असतील, पण प्रत्येकाला बोलवायला लागते सेवा करायसाठी. आणि आमची दीक्षा नाही तर आम्ही सगळ्यात अगोदर हजर असतोय आणि त्यांना बोलवायला लागते, मान सन्मान द्यायला लागते. मग आम्हाला प्रश्न पडतो यांना दीक्षा दिल्याच कसं काय, आणि एवढं मान सन्मानाची अपेक्षा आहे यांना, आणि स्वतःचं काम सोडून येतच नाहीत प्रभू इथे. सगळीकडे हीच परिस्थिती आहे. हनुमंत प्रभू. हरे कृष्ण प्रभूजी, दंडवत प्रणाम. काय तब्येत ठीक नाही काय? आजकाल शांत असता तुम्ही? नाही 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 प्रभूजी, आता गाडी चालवत असताना सकाळी 7 नंतर गाडी चालवत लागते, त्याच्यामुळे मग गडबड होते. आता काय झालंय, गाडीमध्ये कॅमेरा असतात, मग ते चेक केलं की मग फाईन लावायला लागला जातात. कारण ते आमच्या तर शाळेमध्ये सिक्युरिटी मध्ये जे आहे मॅनेजर, तो आहे कमिशनरच्या लेवलला रिटायर झालेला माणूस आहे, त्याच्यामुळे तो लगेचच पुस्तक काढतो बाहेर, असं झालं. जरा गडबड होते. ओके ओके. हरे कृष्ण. हरे कृष्ण. हरे कृष्ण. खूप खूप धन्यवाद. वांछा कल्पतरुभयश्च कृपा सिंधुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अनंत कोटि वैष्णव वृंद की जय. वैष्णव ठाकुर श्रील प्रभुपाद की जय. ग्रंथराज श्रीमद् भागवतम की जय. जय जय. हरे कृष्णा. दंडवत प्रणाम. हरे कृष्ण.